नमस्कार, सिद्धांत प्राईम न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आंबेगाव तालुक्यातील निकोटवाडी या गावामध्ये आहोत. तर या ठिकाणी घटना अशी घडली होती की हे घर बंद होतं. आणि बंद घराला आग लागल्याची घटना घडली होती. आपल्या समेत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्या समेत चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीने आग लागली होती आणि काय झालं होतं? घर तर बंद होतं, आतमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झालं होतं, त्याच्यामुळं आग पूर्ण धुमसलेली होती. आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्यामुळं ज्यावेळेस आम्ही एंट्री केली, नक्की धूर कशाचा येतो, त्या खिडकीतून धूर ज्यावेळेस आम्हाला दिसला, जास्त प्रमाणात धूर यायला लागला. मग घराचे दरवाजे उघडून आम्ही प्रवेश केला, तर त्यावेळेस मोठमोठ्या ज्वाळा निर्माण झाल्या. घराचे वासे पेटले. आग कशी विझवली तुम्ही, कशी थांबवली? आता आग 200-300 पोर आली, त्याच्यात पाणी वरून टाकून इकडलं बादल्यांनी पाणी मारून काम चाललं होतं, तिच्या आणून मोटारी जॉईंट करून ही पाणी आग विझवली. जास्त करून पादल्यांनीच जास्त आग विझवली आम्ही. आणि आतमध्ये सिलेंडर वगैरे होते, ते सिलेंडर बाहेर काढले. प्रथमतः इलेक्ट्रिक सिलेंडर होते आतमध्ये, 2 सिलेंडर होते त्या साईडला, जिथं मेन आग लागली तिकडे. ते 2 सिलेंडर बाहेर काढले. त्याच्यानंतर आगीचा जो सप्लाय होता, इलेक्ट्रिक सप्लाय, तो ब्रेक केला पहिला. तो मीटर मधून ब्रेक करून टाकला आणि आतमध्ये बादल्यांनी मोस्टली पाण्याने आग विझवली. तोपर्यंत व्हेंटिलेशन केलं. धूर जास्त झाला होता, आगीच्या ज्वाळा जास्त वाढल्या होत्या, कौले तोडली गेली. काय काय जळाले आगीमध्ये, काय काय? तसं पाहायला गेलं तर घरात कोणतीही वस्तू चांगली राहिलेली नाही, सगळे जळून खाक झालेले आहे. संसारोपयोगी वस्तू सर्व जळून अक्षरशः धान्य सुद्धा जळालेलं आहे. त्यांना आता एवढी अंगावर कपडे तेवढी बाकी काही घरात राहिलेलं नाही. तर या इकडं तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, पूर्ण घराची कौले फोडलेली आहेत. आणि आता सगळं पाणी दिसतं या ठिकाणी. आग विझवण्यासाठी पाणी वापरलेलं असावं. तर कोणत्या ठिकाणी आग लागली होती ते दाखवू शकता का? ज्या ठिकाणाहून आगीला सुरुवात झाली त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. तर या ठिकाणी सिलेंडर होता, तुम्ही म्हणताय 2 सिलेंडर या आतमध्ये दाखवा बरं ते. या ठिकाणी सिलेंडर गॅस होता, आग पूर्णपणे लागलेली होती. सिलेंडर तुम्ही लगेच बाहेर काढला? हो, लगेच बाहेर. आम्ही पहिला इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला मीटर मधून. त्याच्यानंतर आतमध्ये हे पूर्ण पेटलंच होतं. पहा, तुम्ही बघताय पूर्णपणे जळून गेलेलं आहे. अक्षरशः अल्युमिनियम आणि कॉपर सुद्धा मेल्ट होऊन पूर्ण वितळलेलं आहे. तर पूर्ण ज्वाळा होत्या इकडं, ते वासे सगळे पेटले होते. सॉरी, थोड्या पूर्ण पेटल्या होत्या. इथं आगीचा ज्वाळा चालू होत्या, खाली पण ज्वाळा चालू होत्या. प्रथम वहिनी बोलल्या की सिलेंडर आहे, तर सिलेंडर आतमध्ये आलो मी. आणि आतमधून सिलेंडर ज्यावेळेस बाहेर काढत होतो, त्यावेळेस इलेक्ट्रिक जे आहेत त्याचे फायर स्पॉट असतात, ते माझ्या अंगावर पडले होते. माझं शर्ट पण जळालं. तोपर्यंत मी सिलेंडर बाहेर काढला? बाहेर दोन्ही पण बाहेर काढला. घरामध्ये आग लागली त्यावेळेस कोण होतं का? घरामध्ये घर बंद होतं, पूर्णपणे बंद, आणि आग धुमसून विझली होती थोडक्यात. म्हणजे बाहेर गेले होते का? नाही, वहिनी तिकडे काम करत होत्या. कामानिमित्त घर बंद केलं होतं. खिडकीतून धूर आला होता बाहेर. त्यावेळेस नाना बोलले धूर कशात येतोय बघ. तर ज्यावेळेस वहिनीने आम्ही आलो आतमध्ये, त्यावेळेस तर ज्वाळा चालूच झाल्या होत्या फास्टली, एकदमली ऑक्सिजनचा फ्लो भेटला त्याला. आणि डायरेक्ट पेटायला सुरुवात झाली. तुळया पेटल्या, वासे पेटले. आणि त्यावेळेस सिलेंडर 2 बाहेर काढले आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला. तर पूर्णपणे घर जळून गेलं आहे. संसारोपयोगी वस्तू या ठिकाणी जळलेल्या आहेत. तुमचं नाव सांगा आणि काय घटना घडली होती ते सांगा. माझं नाव अर्जुन दशरथ निवट. ज्या टायमाला मला फोन आला, त्या टायमाला मी गावात कामाला गेलो होतो. त्याच्यानंतर इथून फोन आला का म्हणजे आग लागलेली म्हणून मी पटकन आलो परत. तर इथं आमच्या सगळे वाडीतली मुलं सगळे होते. रक्षण फाउंडेशन आग सगळे आग विझत होते. काय काय नुकसान झाले या आगीमध्ये? तुमच्या घराचं संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून गेलेलं दिसत आहे. काय काय नुकसान झालं त्याच्यामध्ये? सोनं होतं ना, सोनं तर काहीच राहिलं नाही. सोनं किती तोळं होतं? 10 ते 12 तोळे सोनं. 10 ते 12 तोळं. आईचं मंडळीचं सगळं सोनं होतं. म्हणजे पूर्णपणे सोनं वितळून गेलं असं म्हणणं ते जळालं सगळं ना, पूर्ण काहीच कपाट आणि ते सगळं झालेलं. फ्रीज, कपाट बिपाट सगळं त्याच्यामुळे सगळी आग चालली होती. आणि इथं फक्त वीज व्हायला. आग नेमकी कशामुळे लागली होती? कारण की 4-5 महावितरणचं 4-5 दिवस काय झालं होतं, त्याला लाईट झकपक कंटिन्यू चालू होती. लाईट झगबग करत होती. महावितरणकडे याच्या संदर्भात तुम्ही काय गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी त्यांनी तक्रार केली होती. मात्र हे आता पूर्णपणे संसारोपयोगी वस्तू तुमच्या जळून गेलेल्या आहेत. ताई, तुम्ही या ठिकाणी होता का? पुढच्या घरात होते. घर बंद करून गेले तुम्ही? 5 मिनिटं झाली होती, मी घर बंद करून गेले होते. मग तुम्हाला कसं कळलं आग लागल्याची?
तर सर्व आग वर दूर निघत होता घरामधून दूर निघत होता. आदान तीन आले आणि इकडून ते पुढच्या साईडनी पण मी पळत आले आणि मग सर्व जमा झाले. सर्वजण जमा झाले, मग आग आग विझवली. विझवली. काय काय नुकसान झाले आगीमध्ये? 10 ते 12 तोळे सोनं गेले आणि कपडे बिपडे वॉशिंग मशीन सगळं जळून गेलेलं आहे. जळून गेले. पैसे गेले. घर पूर्णपणे जळालेलं दिसतं आता या ठिकाणी. हा, पैसे वगैरे सगळे जळून गेले. धान्य वगैरे काही धान्य पण गेले. सगळे जळून गेले हा, पूर्णपणे. हा. तर तुमचं नाव सांगा मला. माझा अर्जुन दशरथ निघत. तर आता आपण निगोटवाडी या ठिकाणी अर्जुन दशरथ निगोट यांच्या घरामध्ये उभे आहोत. तर आता तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे घर जळून गेलेलं आहे. त्यामध्ये त्यांचा संसार उपयोगी वस्तू देखील जळून गेलेल्या आहेत. तर तुम्ही आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी कपाट होतं. त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी कपाट होतं, त्या कपाटामध्ये सोन्याची 10 ते 12 तोळे सोनं होतं. देव होते, देव सुद्धा पूर्णपणे वितळून गेलेले आहे. एवढी प्रचंड प्रमाणात आग लागलेली आहे. त्याचप्रमाणे पैसे देखील त्या कपाटात होते, पैसे देखील जळून पूर्णपणे गेलेले आहे आणि धान्य जळलेलं आहे, संसार उपयोगी वस्तू जळलेल्या आहेत. तर आता काय आता तुमची काय मागणी राहणार आहे? आमची मागणी अशी राहील की जे नुकसान झाले त्याची भरपाई कशी करण्यात येईल. कारण आता तुम्ही प्रथमदर्शनी बघताय तर घरात काही शिल्लक राहिलेलं नाही, पूर्णतः जळून खाक झालेला आहे. अक्षरशः देवाचा गाठा असतो तो सुद्धा वितळून गेलेला आहे. आणि सोनं, बस दादा बोलतोय तसं सोनं, कपडे, धान्य, संसार उपयोगी जे आपल्या नीड्स आहेत, गरजा, त्या मूलभूत गरजा सुद्धा काही राहिलेल्या नाही. अंगावरच्या कपड्यांवर आज त्यांचा गुजारा चालायला लागता इथून पुढे. तर मला हीच माझी मागणी असेल की लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि ही जी भरपाई आहे, नुकसान भरपाई, ती लवकरात लवकर कशी करता येईल त्याकडे लक्ष द्यावं. तर अर्जुन निगोट हे यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने यावरती त्वरित दखल घ्यावी. पूर्णपणे संसार त्यांचा जळून खाक झालेला आहे. त्यांचं कुटुंब पूर्णपणे उघड्यावरती आलेलं आहे. प्रशासनाला एक त्यांची कळकळीची विनंती आहे, जी नुकसान झालेली आहे ती त्वरित त्यांना मिळावी असं त्यांनी सांगितलं आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव. काय धरले जाणार बरोबर ना. मग प्राथमिक अहवाल करा ना तयार तुम्ही तुमचा, का असं असं झालंय बा इथं. रिपोर्ट टाकले साहेबांनी टाकले, इन्स्पेक्टर रिपोर्ट टाकतो, रिपोर्ट टाकला त्याचा पाठपुरावा योग्यरित्या झाला पाहिजे. आमचा मुद्दा समजून घ्या. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही इथं आलात, काय घडलं ते तुम्ही ऑन पेपरवर लिहा ना, नुसतं मोबाईलवर नका नाही नुसतं फोटो तुम्ही पाठवणार ते काय करा, सकारात्मक थोडा अहवाल किंवा कसं करता येईल मला मदत आम्हाला न्याय द्यायचं काम करा. हे तर नाही, ते आम्हाला करावं लागतं ना, तेव्हा आमची कारवाई असतात आमची. समजा एखाद्याने घराला आग लावली ते तुम्ही सांगू शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही. पण घराला आग लागू शकत नाही, आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण भर वस्ती आहे आणि इथं कोण घर लागलं तर कसं आतून लागेल का? आतून घर बंद असेल कोण लावू शकतो का? नाही लावू शकत. आणि ऑटोमॅटिक तर आग लागू शकत नाही. आगीची दोनच कारण, एक तर सिलेंडरचा गॅस पोरांनी बाहेर काढलाय, तो शेप होता, बरोबर. दुसरी गोष्ट, लाईट शिवाय आग लागू शकत नाही. तुमचं तिसरं म्हणणं आहे काही इन्कमिंग तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त नाही. इन्कम तुमचं व्होल्टेजचा एवढा प्रॉब्लेम आहे व्होल्टेज ना, कोणाच्या मोटर चालत. सकाळी तुम्हाला आज शेतकऱ्यांनी 10 फोन केले, तुमचं वायरमॅन ऐकायला समजून घ्या. इंटरनली का तुमचं वायरमॅन कोणी आज तांबोळी सकाळी मला विकलाय, मी सुट्टीला आज. तुम्हाला शेतकऱ्यांनी फोन केले का रात्री, काल तुमचं फॉल्ट निघला 2 वाजता, लाईट आली 3 वाजता, काल लोकांनी पाणी भरलं 2 तास फक्त, लक्षात घ्या. आणि मग घरात लाईट तुमची लोड शेडिंग होते, लोड शेडिंग ऑर्डर आलं लोड शेडिंग होते. लोड शेडिंग नव्हतं, खोटं बोलू नका. तिथं याला कुठेतरी फॉल्ट झाला, कधी त्याचं काही मटेरियल नाही मिळालं म्हणून तो तांबोळी कुठे त्याला बोला समोर माहिती. कधीच विषय कालचा विषय आज लोड शेडिंग होतं. परवाच्या दिवशी किती वाजता लाईट आली? ओके, तो काम चालू होतं ना. आजही लाईट नव्हती सकाळी. आम्हाला सकाळी लाईट मी सांगू मला तांबोळी मी स्वतः नाही, डिश गेलं होतं ना, डिश फॉल्ट झालं. आज पुढे लाईट ऐका ना, सरपंच तुम्हाला फोन नाही केला का? मी सगळे कनेक्ट मध्ये शेतकरी मला फोन करतात, तुम्हाला फोन तिकडं लाईटच नाही. का खोटं बोलतो तुम्ही सर? ते जाऊ द्या, सगळं सोडा. फक्त या घराला आग लागण्याचं कारण सगळ्या ग्रामस्थांचं म्हणण्यापेक्षा माझं स्वतःच म्हणणे आहे. का तुमचं लाईटचं बजेट किंवा नियोजन व्यवस्थित नसल्यामुळं, डिश फॉल्ट झालं. कदाचित जास्त होल्ड झाल्यामुळं, नाही बघा नाही, ते निगेटिव्ह वाडी कुठे निगेटिव्ह वाडी ड्युटीची आउट फुटला आहे. टाइम आम्हाला ती बाकी सोडा नाही. या घराला आग लागली, नुकसान झाले गरीबाच, हातावरचं पोट येते पोराच. उद्या तुम्ही तुमचा पगार चालू राहतील, त्यांनी उद्या पोट राहायचं कुठं हा प्रश्न पाहिला, हे आमच्या दृष्टीमातच. तुम्ही महावितरणाची राहायची व्यवस्था करा, जावा तुमचा निकाल लागा, त्याचं भाडं तुम्ही पेड करायचं. त्यांच्या खोली घेऊन देते. भाडं काय, जेवणाचा प्रश्न उपस्थित झालाय, सगळंच गेलंय, भांडे गेले त्यांची.
लोकांना ते आग विझवताना ज्या जखमा झाल्या त्याचं वेगळ्याच. हे विषय नाही म्हणते तुम्ही, तुमचं काय काम असेल ते करून घ्या, तुम्ही राहा, काय अडचण नाही ते मग आमचं म्हणणं हेच आहे, तुम्ही प्राथमिक ऑन पेपरवर काम करा. आता तुमच्या अधिकारात तुम्ही करतो आम्ही, ते सगळं होतं, सगळं करतो. पण तुम्ही इथं करा ना, चार चौघात. करा ना नोट तुम्ही. टाकले, सगळं टाकलं ग्रुपवर. येते आपण ते कारवाई करते. शेख साहेब परिणाम तुम्हाला असतो. सर 8 माझ्या पण दिवसापूर्वी परिणाम ऐका, असतो. सगळ्यांचा 8 परिणाम असतो. दिवसापूर्वी ग्रामस्थांनी तुम्हाला तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीचं निवारण तुमच्याकडनं 8 दिवसापासून झालेलं नाहीये. लाईट व्होल्टेज कमी जास्त होतोय. काय हे करत होतं तर. मॅडम मारली जाते. 10 दिवस झाले. माणूस पाठवला नाही. तो विषय काय आहे? हा विषय काय आहे? कसं होतं ते दोन